विवाहिते शिवीगाळ आणि मारहाण केल्यामुळे अश्विनी आकाश मदने या विवाहितेने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना पद्माळी गावात घडली। सदरची घटना ही दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी पती आकाश रामचंद्र मदने, सासू आशा रामचंद्र मदने दोघे राहणार पद्माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी संतोष शामराव मलमे वय वर्ष 50 राहणार खरशिंग यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की संशयित पती आकाश रामचंद्र मदने याच्या समवेत अश्विनी हिचा विवाह झाला होता। अश्विनी हिला जन्मापासून कमरेचा त्रास होता, त्यामुळे तिला पटकन उठता बसता येत नव्हते। या कारणावरून तिला पती आकाश मदने आणि सासू आशा रामचंद्र मदने राहणार पद्माळी हे वारंवार त्रास देत होते। तिला घरगुती किरकोळ कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत होती। पती आकाश याला येत असलेल्या फोनबाबत अश्विनी हिने विचारणा केली असता तिला लाथाबुक्क्याने मारलं। तसेच दोघा संशयितांनी स्वतः कीटकनाशक पावडर खाऊन तिला अडकवण्याची धमकी दिली। सततच्या त्रासाला कंटाळून अश्विनी हिने शनिवारी सकाळी 9च्या सुमारास घरी कीटकनाशक खाऊन आत्महत्या केली। या प्रकरणी अश्विनी यांचे वडील संतोष मलमे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।